अतिवृष्टीच्या संकटामुळे अनेक गोशाळा अडचणीत सापडल्या आहेत। याची जाणीव ठेवत यंदा नवरात्र उत्सवातील सगळ्या कार्यक्रमांना फाटा देत थेट गोसेवेसाठी हातभार लावण्यात आला। आमदार संग्राम भैया जगताप यांच्या हस्ते रविवारी गोमातेला चारा वाटप करण्यात आले। चिरंजीव गाढवे यांच्या वाढदिवसानिमित्त या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी आमदार संग्राम जगताप यांच्यासह हिंदुत्ववादी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। अहिल्यानगरमधील निसर्गसृष्टी गोपालन संस्था येथे झालेल्या या उपक्रमाचे आयोजन चिरंजीव गाढवे व मित्र परिवार यांनी केले होते। गोपालक आणि कार्यकर्त्यांनी सांगितले की अशा संकटाच्या काळात गोसेवेला प्राधान्य देणे ही खरी धर्मसेवा आहे। या उपक्रमामुळे परिसरात समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले। घेतला आणि त्यांच्या मनामध्ये संकल्पना होती की आपल्याला काहीतरी एक नवरात्र उत्सवामध्ये जो काही खर्च आपण नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं आपण करणार आहोत तो सतकर्माला लागला पाहिजे अशी त्यांची एक धारणा मनामध्ये होती। आणि दिनेशजींसारखे काही मान्यवर त्यांना भेटल्यानंतर त्यांनी सुचवल्यानंतर दिनेशजींनी त्यांना सांगितलं की आपल्याला जर काही चांगलं करायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने आपण काम करावं। आणि म्हणून आपण कुठलाही उपक्रम न करता आपली जी मदत आपल्या मनामध्ये जी आहे तर ती आपण गोसेवेकरता गोशाळेकरता अर्पण करावी। आणि तसा निर्णय आज होऊन तो कार्यक्रम या ठिकाणी चिरंजीव गाढवे यांच्या पुढाकारात होतोय। मनापासून त्यांचं मी या ठिकाणी निर्णय घेतल्याबद्दल अभिनंदन देखील करतो आणि आभार देखील व्यक्त करतो। आपल्या गोमातेकरता किंवा ग्रामीण भागामध्ये असणाऱ्या पशुधनाकरता काही चारा उपलब्ध होण्याची परिस्थिती नाही, पण जिथं उपलब्ध होईल तर आपल्याला पोहोचवला पाहिजे, विशेषतः गोशाळांमध्ये पोहोचवला पाहिजे। आणि त्याच्याकरता आज आपल्यामध्ये असणारा एक कुठेतरी एक गोमातेचा सेवक म्हणून असणारा आपला चिरंजीव गाढवे यांनी पुढाकार घेतला। त्याच्या मनामध्ये निश्चित रूपानं एक चांगली भावना असल्यामुळं जरी दिनेशजींनी सांगितलं, कुणी गौतमजींनी जर सांगितलं किंवा अन्य कुणी सांगितलं, पण त्याला कुठेतरी स्वतःच्या मनामध्ये देखील विचार कुठेतरी असला पाहिजे की त्या विचारातून माणसाला प्रेरणा मिळते। आणि तशा प्रकारचा विचार त्याच्या मनामध्ये असल्यामुळे आज कुठेतरी त्यांच्या पुढाकारात आज आपल्या परिसरामध्ये या निसर्गसृष्टी गोशाळेमध्ये त्यांनी कार्यक्रम करायचं आयोजित केलं। आणि आज आपल्यापर्यंत ही संपूर्ण मदत ही त्यांनी पोहोचवली आहे। भविष्यामध्ये देखील आता गौतमजी आपण सांगितलं तसं मागच्या मार्चच्या अगोदर देखील आपल्याकडे काही कत्तलखाने पाडण्यात आले होते। आताही नुकतीच काही कारवाई झाली आणि जिथं जिथं तुम्हाला सांगतो अशा घटना घडतील आपल्या सर्वांना एकत्र राहण्याची आवश्यकता समाजामध्ये कुठे निर्माण झाली की सगळ्यात पहिलं गोरक्षक म्हणून कुठली कोणी घेतली असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतली आहे। त्यामुळे आपल्याला सुद्धा प्रत्येक व्यक्ती हा गोरक्षकाच्या भूमिकेतच असणं आपल्याला गरजेचं आहे। त्यामुळे आज या चित्राच्या माध्यमातून देखील इतर लोकांनी देखील आपण सगळ्यांनी ही प्रेरणा घेणं गरजेचं आहे, त्या विचाराने आपल्याला काम करणं गरजेचं आहे। म्हणून या सगळ्या विषयामध्ये आज गौतमजी आपण पुढाकार घेत आहे। हा एक विचार हा आपल्याला पुढे घेऊन जाण्याकरता आपल्याला काम करत राहायचं। त्यामुळे आपल्या सर्वांचं एक फक्त एखाद्या भागात नाही तर आपल्याला कुठेही अडचण आली तर आपल्या सर्वांना संघटित राहून त्या अडचणीवरती मात करण्याकरता त्याच्यावरती काम करण्याकरता आपल्याला काम करत राहायचं हीच अपेक्षा मी तर व्यक्त करतो। आणि आज आपल्या गोशाळेकरता गौतमजींना त्यांच्या संपूर्ण कार्याकरता मनापासून हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो। आणि पुन्हा एकदा चिरंजीव गाढवे यांनी जो आज चांगला उपक्रम हाती घेतला त्यातून समाजातल्या इतर आपल्या युवकांनी देखील प्रेरणा घ्यावी अशी एक अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांचे आपल्या सर्वांच्या वतीने आभार व्यक्त करतो। धन्यवाद।